बांगलादेशातील एका लहानशा गावात त्या दिवशी सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू होती. लालसर माती, पानांवर थेंब आणि शाळेत मुलं मुली गप्पा मारत निकालाची वाट पाहत होती. 12वी 10वी नव्हे फक्त 6वी 7वीच्या वर्गातली परीक्षा होती आणि त्यांचा निकाल लागणार होता. पण 12 वर्षाच्या रियासाठी ही परीक्षा तिच्या आयुष्यातली सर्वात मोठी कसोटी ठरणार होती. कारण तिच्या घरात शिक्षणाचं महत्त्व खूप होतं, पण निकाल वाईट आल्यास राग, मारहाण आणि अपमान ठरलेलाच होता. म्हणून रिया जरा नर्वस होती. शिक्षकांनी निकाल जाहीर केला. रियाच्या हातात रिझल्ट आला. त्यावर लाल शाईनं लिहिलं होतं फेल. ते पाहून क्षणभर तिला भोवळ आली. आता आई बाबा मला रागवतील, मारतील, मी माझ्या घरी कशी जाऊ? तिच्या मनात विचारांचे वादळ सुरू होते. तिच्या डोळ्यात पाणी आलं. वर्गात तिच्यावर कोणी हसण्याआधीच ती आपल्या वर्गातून बाहेर पडली. आता आपण आज घरी जायलाच नको, म्हणजे आई वडिलांचा रागवायचा प्रश्नच नाही. इथून कुठेतरी दूर पळून जाऊ असा तिनं विचार केला आणि चालतच राहिली. गावापासून काही किलोमीटरच्या अंतरावर ती जाऊन पोहोचली. बस स्टेशनवरती तिथेच बसली. तेवढ्यात एक मध्यम वयीन महिला तिथे आली. गावात क्वचित दिसणारी. ती तिच्या शेजारी आली. हलकं हसत तिनं विचारलं, अगं तू रिया ना? इथे काय करते आहेस? रिया थोडी गोंधळली. आपण फेल झालो आहोत. त्या महिलावर विश्वास ठेवून घरी न जाण्याचं कारण रियाने तिला सांगितलं. महिलेनं लगेच सहानुभूती दाखवली. तू बरोबर बोलत आहेस. तुझे आई वडील तुला खूप रागवतील. त्यापेक्षा माझ्याकडे 1-2 दिवस चल, नंतर बघूयात काय करायचं. त्या 12 वर्षाच्या मुलीनं त्या महिलेवर विश्वास ठेवला आणि त्या रात्री रिया तिच्या छोट्या चपलात ओल्या कपड्यांसह त्या महिलेच्या घरात पोहोचली. घर साधं होतं, पण नजरेत एक विचित्रच चमक होती त्या बाईच्या. दुसऱ्या दिवशी सकाळी महिलेनं नाश्ता देताना सहजच सांगितलं रियाला, तुला भारतात नोकरी मिळवून देते. मुंबई झगमगणारं शहर आहे. खूप पैसे कमावशील आणि ते मग तुझ्या आईवडिलांना दे. तेव्हा ते तुझ्यावर रागवणार नाही, तुझ्यावर खुश होतील आणि नंतर मग तू पुन्हा तुझ्या गावी परत ये. रियाला वाटलं नोकरी म्हणजे दुकानात काम, स्वयंपाक असं काही असेल, पण तिला ठाऊक नव्हतं की हा प्रवास तिच्या आयुष्यातलं सर्वात भयानक स्वप्न ठरणार आहे. रिया लगेचच तयार झाली, पण इकडे तिच्या आईवडिलांचा तिला शोधून शोधून जीव जायचाच बाकी होता. त्यांनी रियाला सगळीकडे शोधलं, पण तिचा तपास लागला नाही. इकडे तिसऱ्या दिवशी महिलेनं तिला एका छोट्या बोटीवर बसवलं. रात्र खूप होती. आजूबाजूला पाणी, अंधार आणि पावसाचा आवाज सुरूच. कोणीतरी कुजबुजत होतं. कोलकाता पोहोचल्यावर सगळं ठीक होईल. रिया गोंधळली, पण तिला समजलं की ती आता बांगलादेशात नाही. सीमा बेकायदेशीरपणे ओलांडली गेली होती. ते कोलकात्याला पोहोचले होते. कोलकात्याहून महिलेनं तिला विमानात बसवलं. पहिल्यांदाच रियाने विमानात पाय ठेवला होता. ती खूप खुश होती, कारण तिला पैसा कमावून आपल्या आई वडिलांना द्यायचा होता. म्हणजेच ते तिला माफ करतील अशी त्या वेड्या मनाची आशा होती. शेवटी ते विमान मुंबईत उतरलं. तिला एका छोट्या गजबजलेल्या खोलीत नेण्यात आलं, जिथे आधीच 5 ते 6 मुली होत्या, पण त्यातील मुली कोणीही जास्त बोलत नव्हतं. आता मात्र रिया जराशी घाबरली. ज्या बाईनं तिला तिथे आणलं होतं ती तिथून गायब होती. आपल्यासोबत काहीतरी अनर्थ घडतंय याची जाणीव रियाला व्हायला लागली. त्या रात्री तिला एक इंजेक्शन देण्यात आलं आणि शुद्धीवर आली तेव्हा पोट दुखत होतं. कपडे अस्ताव्यस्त होते. आता मात्र पहिल्यांदाच तिच्या मनात एक संशय उभा राहिला की आपण त्या बाईचं ऐकून चूक केली. पण आता कोणताही पर्याय तिला दिसत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी रियाला एक मध्यम वयीन पुरुष तिथं भेटला. रियाने आपण इथे का आलो ते त्याला सांगितलं. त्याच्या डोळ्यात कोणताही भाव नव्हता, पण आवाजात थंडपणा. तो चेहऱ्यावर थोडं हास्य आणत तिला म्हणाला, गावी पुन्हा जायचं असेल तर आधी काम करावं लागेल. भोळी रिया म्हणाली, करेल ना काम. काय काम? तर पुरुष म्हणाला, पुरुषांसोबत वेळ घालवणं, संबंध ठेवणं. रिया मात्र स्तब्ध झाली. काका मी असे काम करणार नाही. नको मला पैसे. मला माझ्या गावी परत जायचं आहे. माझे वडील मला पैसे पाठवतील तिकिटाचे. मला एक फोन द्या, त्यांना करू द्या. त्या पुरुषाने हसत सुरी टेबलावर आपटली. इथे तू तुझ्या वडिलांवर नाही, आमच्यावर अवलंबून आहेस पोरी. रिया रडू लागली. त्या दिवशी दुपारी रियाला पहिल्यांदा एका खोलीत ढकलण्यात आलं. एक अनोळखी पुरुष आत आला. दरवाजा बंद झाला. रिया ओरडली, पण बाहेरून आवाज आला, शांत रहा, नाहीतर तुझ्यासोबत काय होईल तुलाही सांगता येणार नाही.
3 तासांनी दरवाजा उघडला गेला. रियाच्या शरीरावर निळसर चटके, डोळ्यात पाणी आणि मनात पहिल्यांदाच मृत्यूची इच्छा. एका आठवड्यानंतर तिला सतत इकडून तिकडे प्रवास करून पाठवलं जाऊ लागलं. कधी मुंबईच्या झोपडपट्ट्यात, कधी वसईत, कधी गुजरातमधल्या नडियादमध्ये. रेल्वेनं 10-12 तास प्रवास, अनोळखी चेहरे आणि दर ठिकाणी एकच काम. प्रत्येक वेळी तिला घेऊन जाणारा माणूस फक्त बदलायचा, पण आदेश एकच, ग्राहकांसाठी तयार राहा. रिया या गोष्टीसाठी नकार द्यायची तेव्हा तिच्या हातावर सिगारेटचे चटके, पाठीवर बेल्टचे फटके मिळायचे. एकदा तर तिचा व्हिडिओ शूट करून तिला धमकवण्यात आलं, जर तू कुणाला हे सांगितलं किंवा तुझ्या बाबांना किंवा पोलिसांना फोन केला तर तुझा हा व्हिडिओ आम्ही तुझ्या गावी पाठवू. आता मात्र रिया शांत झाली. काय करावं तिला काहीच सुचेना, पण खूप मोठ्या संकटात अडकलो आहे हे तिला समजलं. घरापासून दूर पळून येऊन तिला आता 3 महिने होत आले होते. आई वडिलांच्या भीतीनं ती घरातून बाहेर तर पडली होती, पण या 3 महिन्यात तिच्यावर 200हून अधिक पुरुषांकडून अत्याचार झाले होते. काही बायकोपासून कंटाळलेले, काही अंमली पदार्थांच्या नशेत फक्त आनंदासाठी तिथे आलेले. त्यामुळे तिच्यासाठी दिवस, रात्र, तारीख, वेळ याचा काहीच अर्थ राहिला नव्हता. पण तरीही रिया तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न रोज करत असायची. एका रात्री रियाला बरे नव्हते. आजूबाजूचे माणसेही फोनमध्ये व्यस्त होती आणि रियाने तिथून पळून जाण्याचा विचार केला. रिया खिडकीतून बाहेर खाली उतरली आणि जवळच्या रेल्वे स्टेशनवर धावत जाऊन पोहोचली. तिच्याकडे फक्त तेव्हा 500 रुपये होते. तिने एका व्यक्तीच्या फोनवरून तिच्या वडिलांना फोन केला आणि रडू लागली. तिच्या वडिलांनी तिला समजावले. मी तुला सुखरूप तिथून बाहेर काढतो म्हणाले. वडिलांनी इकडे तिकडे फोन केला आणि एका व्यक्तीचा नंबर घेऊन आपल्या मुलीला दिला. ही व्यक्ती तुला पुन्हा आपल्या घरी सुखरूप पोहोचवेल सांगितलं. रियाने घाईतच त्या नंबरवर फोन केला. ती व्यक्ती तिथे पोहोचली. त्या व्यक्तीनं रियाला नायगाव, वसई इथं आणलं. पहिल्याच दिवशी त्यानं स्पष्ट केलं, गावी जायचं असेल तर आधी पैसे भर, नंतर तुला तिकडे पोहोचवेल. म्हणजे ती पुन्हा त्याच संकटात सापडली. पुन्हा मारहाण, पुन्हा खोलीत बंद, पुन्हा हाक. रिया समजून गेली, आता इथून बाहेर पडण्यासाठी काहीतरी चमत्कारच व्हायला हवा. 25 जुलै 2025च्या रात्री मीरा भाईंदर पोलिसांच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटच्या डेस्कवर एक गुप्त फोन आला. फोनवर एक महिला स्वयंसेविका होती. सर, वसईच्या नायगावमध्ये एका इमारतीत 2 बांगलादेशी मुलींना जबरदस्ती व्यवसायाला लावलंय. त्यापैकी एक फक्त 12 वर्षांची मुलगी आहे. पोलीस निरीक्षक यांनी आवाजातील घाई ओळखली. पत्ता, मजला, खोली क्रमांक, महिलेनं सर्व माहिती त्या पोलीस अधिकाऱ्याला दिली. त्या रात्री 1 वाजता मीरा भाईंदर पोलीस मुख्यालयात तातडीची बैठक झाली. हार्मोनी फाउंडेशन आणि एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशनचे प्रतिनिधीही तिथे आले होते. टेबलावर वसईच्या नायगाव भागाचा नकाशा पसरवला होता. पोलीस सरांनी ठाम आवाजात सांगितलं, उद्याची कारवाई जलद, अचूक आणि बिना आवाजाची असली पाहिजे. त्या दलालांना पळून जायची संधी मिळता कामा नाही. 26 जुलै सकाळी 6 वाजता पोलिसांच्या 2 गाड्या आणि एनजीओचं एक वाहन नायगावकडे निघालं. रस्त्यावर पाऊस पडत होता. गाड्यांच्या काचांवर पाण्याचे थेंब सतत घसरत होते. कोणीच बोलत नव्हतं. सगळे डोळ्यात एकच विचार घेऊन जात होते, त्या मुलीला जिवंत आणि सुरक्षित तिथून बाहेर काढायचं. सकाळी 7:15 नायगावमधल्या एका जुन्या 4 मजली इमारतीपाशी गाड्या थांबल्या. पथकं 2 भागात विभागले गेले. एक गट मागच्या जिन्यातून तर दुसरा गट मुख्य दरवाजातून आत शिरला. जमिनीवर पसरलेले कचऱ्याचं थर, हवेत जड वास आणि बंद खिडक्यांमुळे आत एक गुदमरलेला अंधार. दुसऱ्या मजल्यावर पोहोचताच एका खोलीतून पुरुषाचा आवाज आला. दार उघडण्याआधीच आतून हलचल झाली. पोलीस, दार उघडा. दार आतून लॉक केलं गेलं. 2 पोलिसांनी एकत्र लात मारत ते दार फोडलं. आत एक मुलगी भीतीनं भिंतीला टेकून उभी होती. तिचा चेहरा सुजलेला, कपाळावर जखम. ती दुसरी तिसरी कोणी नव्हती, ती रिया होती. तिच्या बाजूला एक माणूस घाबरूनच उभा. डोळे टपकन टपकन फिरत होते. जणू पळून जाण्याचा मार्ग तो शोधत होता. पोलिसांनी क्षणात त्याला जमिनीवर पाडून हातकड्या घातल्या. रिया काही क्षण स्तब्ध राहिली. नंतर एक एनजीओ कार्यकर्ती तिच्याकडे आली आणि हळू आवाजात तिला म्हणाली, घाबरू नकोस, आम्ही तुला इथून घेऊन जातोय. त्या शब्दांनी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती पहिल्यांदाच कोणाच्या स्पर्शात हिंसा नसलेली ऊब अनुभवत होती. त्याच वेळी इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर दुसरा पथक आणखी 2 मुलींची सुटका करत होतं.
एक 21 वर्षांची बांगलादेशी महिला आणि दुसरी महाराष्ट्रातील एका गावातील 16 वर्षांची मुलगी. त्यांच्यासोबत आणखी 3 आरोपी पकडले गेले. संपूर्ण कारवाई अवघ्या 30 मिनिटात पूर्ण झाली. एकूण 6 आरोपी घटनास्थळी पकडले गेले, तर 4 नंतर गुजरात आणि अहमदनगरमधून अटक करण्यात आली. पोलिसांनी वॉकी-टॉकीवर जाहीर केलं, सर्व युनिट्स कारवाई यशस्वी. पीडितांना त्वरित वैद्यकीय तपासणीसाठी हलवा. छाप्यानंतर रियाला थेट वसईतील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं. थंडगार एसी, पांढऱ्या भिंती आणि औषधाचा उग्रवास हे तिच्यासाठी पूर्णपणे अनोखं जग होतं. ती अजूनही थरथरत होती. एक महिला डॉक्टर तिच्या हातावरच्या जखमा पाहत म्हणाली, इंजेक्शन दिलं होतं का तुला? रिया हळू आवाजातच तिला उत्तरली, हो, पहिल्यांदाच जेव्हा आले होते तेव्हा. मग मला काहीच आठवलं नाही. ते इंजेक्शन लवकर वयात येण्यासाठी होतं. डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या शरीरावर जुने आणि नवे असे अनेक माराचे व्रण आहेत. तिच्या पाठीवर सुरीनं कापल्याच्या खुणा, हातावर जळाल्याचे चटके. त्या प्रत्येक जखमेच्या मागे एक कहाणी होती आणि त्या कहाण्या बोलणं रियासाठी नरकात परत जाण्यासारखं होतं. वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांनी तिला मुलींसाठी असलेल्या रिमांड होममध्ये हलवलं. लोखंडी गेट उघडताना आवाज झाला. रिया घाबरूनच मागे वळली, पण सोबत असलेल्या NGO कार्यकर्तीनं तिचा हात घट्ट पकडला. इथं कोणी तुला मारणार नाही, आता तू सुरक्षित आहेस. त्या रात्री रिया रिमांड होमच्या एका लहानशा बेडवर पडली होती. आजूबाजूला इतर मुलींचा मंद आवाज, कुणी कुजबुजत, कुणी शांत रडत. छतावरच्या पंख्याचा आवाज जणू तिच्या मनातला गोंधळ अजून जास्त वाढवत होता. तिच्या डोळ्यांसमोर अजूनही विचित्र माणसांचे चेहरे, अंधाऱ्या खोलीचे दरवाजे येत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस निरीक्षक आणि एक महिला कॉन्स्टेबल रियासमोर बसले. रिया, घाबरू नकोस. तू आम्हाला जे सांगशील ते आम्ही लिहून घेऊ. हे गुन्हेगारांना शिक्षा मिळवण्यासाठी गरजेचं आहे. रिया काही सेकंद गप्प राहिली, मग हळूहळू तिने सांगायला सुरुवात केली. परीक्षेत नापास झाल्याची लाज, घरी जाण्याची भीती, गावात भेटलेली ती अनोळखी महिला, कोलकात्याचं विमानतळ, मुंबईतलं पहिलं इंजेक्शन आणि त्यानंतरचा अंधार. तिनं थांबत थांबत सगळं काही सांगितलं. 3 महिन्यात 200हून जास्त पुरुष. त्या क्षणी खोलीतली हवा जणू थांबली. NGO कार्यकर्तीनं तिच्या खांद्यावर हात ठेवला, पण रियाच्या डोळ्यात एक पोकळपणा होता, जणू ती आतून पूर्णपणे तुटून गेली होती. तिच्या कथनातील तपशील ऐकताना पोलिसांना स्वतःचा राग आवरत नव्हता. दलालांची नावं, ठिकाणं, प्रवासाचे दिवस सगळं काळजीपूर्वक लिहून घेतलं जात होतं. प्रत्येक माहितीचा एक तुकडा पुढच्या छाप्यासाठी महत्त्वाचा पुरावा ठरत होता. रियाने दिलेली माहिती पोलिसांसाठी सोन्याहून पिवळी होती. तिने प्रत्येक ठिकाणाचा अंदाजे पत्ता, तिथे कोण होते आणि प्रवासाचे दिवस आठवून सांगितले. त्यात गुजरातमधील नडियाद, महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि कोल्हापूरसारखी ठिकाणं आली. पोलीस निरीक्षक यांनी ठामपणे सांगितलं, हे एकट्या व्यक्तीचं काम नाही, ही मोठी साखळी आहे. 28 जुलैच्या रात्री पोलीस मुख्यालयात 3 पथकांची बैठक झाली. एक पथक गुजरातला, दुसरं अहमदनगरला आणि तिसरं कोल्हापूरला रवाना होणार होतं. NGOचे 2 प्रतिनिधीही पथकात होते, जेणेकरून पीडितांना ताबडतोब मानसिक आधार देता येईल. गुजरातच्या नडियादमध्ये एक लहानशा हॉटेलच्या वरच्या मजल्यावर धाड टाकली गेली. दरवाजा तोडून आत गेल्यावर 2 महिला आणि 1 पुरुष आढळले. महिला ग्राहकांसाठी दरवाजा उघडत होत्या आणि मागच्या खोलीत 2 मुली होत्या. त्यापैकी एक 15 वर्षांची होती. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी ठिकाण सील केलं. अहमदनगरमध्ये पथक एका झोपडपट्टीसारख्या भागात पोहोचलं. तिथे दलालांचं घर, बाहेर मोटरसायकलींची रांग आणि एक छोटी खोली होती. त्या खोलीत 4 पलंग, पडद्यामागे 2 अल्पवयीन मुली. त्यापैकी एक रियासोबत आधी मुंबईत होती. त्या मुलीनं पोलीस पाहताच रडून दिलं. हटकावून बाहेर काढलं गेलं. कोल्हापूर पथकाने दिलेल्या माहितीनुसार एक आरोपी रेल्वेनं पळून जाण्याच्या तयारीत होता. स्टेशनवर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे मोबाईल फोन, ग्राहकांचे नंबर आणि पेमेंटची नोंद होती. हा डेटा तपासातील मोठा धागा ठरणार होता.
29 जुलैपर्यंत 10 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले। यात 3 बांगलादेशी नागरिक होते जे सीमारेषा ओलांडून भारतात आणण्याचं कामात होते। उरलेले दलाल, ग्राहक शोधणारे एजंट आणि सुरक्षित ठिकाणी पुरवणारे होते। पोलिसांनी छाप्यांमधून सिम कार्ड्स, मोबाईल फोन, वह्या आणि रोख रक्कम जप्त केली। काही वह्यांमध्ये मुलींची बनावटी नावे, वय आणि कामाचे दहर लिहिलेले होते। हे कागद रियाच्या कथेशी पूर्णपणे जुळत होते। 30 जुलैला स्थानिक वृत्तवाहिन्यांवर ब्रेकिंग न्यूज आली। वसई पोलिसांचा मोठा सडाखा, बांगलादेशी अल्पवयीन मुलीची सुटका, 10 आरोपी अटकेत। रियाचं नाव कुठेही घेतलं गेलं नाही, पण तिच्या सुटकेनं संपूर्ण प्रकरणाला राष्ट्रीय लक्ष मिळालं। 3 ऑगस्ट 2025 पालघर जिल्हा न्यायालयाच्या लहान पण गजबजलेल्या कॉरिडॉरमध्ये रिया शांत बसली होती। तिच्या शेजारी हार्मनी फाउंडेशनच्या सायकोलॉजिस्टनं हलकेच तिचा हात धरला होता। आत न्यायमूर्ती आणि सरकारी वकील, तर बाहेर माध्यमांचा गोंगट। रिया पहिल्यांदाच इतक्या लोकांसमोर जाणार होती। तिला साक्ष द्यायची होती त्या 3 महिन्यांच्या प्रत्येक जखमीबद्दल। अल्पवयीन असल्यानं रियाची साक्ष वन वे मिरर असलेल्या सुरक्षित खोलीतून घेतली गेली। तिच्यासमोर फक्त महिला न्यायाधीश, सरकारी वकील आणि सायकोलॉजिस्ट होते। आरोपी तिला पाहू शकत होते, पण ती त्यांना नाही। तिनं आवाजात थोडासा थरथर घेऊन सगळी कहाणी सांगितली। कोलकात्यापासून ते वसईपर्यंत, इंजेक्शनपासून ते सुरीच्या जखमेपर्यंत। सरकारी वकिलांनी मोबाईल डेटा, सिम कार्डवरील लोकेशन रेकॉर्ड्स, वया आणि सीसीटीव्ही फुटेज सादर केले। कोर्टात शांतता पसरली होती। फक्त रियाच्या हुंदक्याचाच आवाज तिथे ऐकू येत होता। बचाव पक्षानं रियाच्या वयाबद्दल शंका उपस्थित केली। पासपोर्ट आणि जन्मनोंद नसल्याचं सांगितलं, पण बांगलादेशी पोलिसांकडून आलेल्या नोंदणी मध्ये तिचं वय 12 वर्ष 5 महिने असल्याचं स्पष्ट केलं। बचाव वकिलांनी तिने स्वइच्छेनं काम केलं असे सुचवलं, पण सरकारी वकिलांनी कठोर आवाजात सांगितलं, 12 वर्षाच्या मुलीकडून स्वइच्छेनं अपेक्षित करणं हेच गुन्हा आहे। प्रत्येक कोर्टाची तारीख तिच्यासाठी नवीन वेदना उकरून काढत होती। सायकोलॉजिस्ट तिला थेरपीमध्ये घेऊन जाईल, तिच्या भीतीवर कामं करायची। रिया हळूहळू शिकत होती की सगळे लोक वाईट नसतात। एनजीओच्या मदतीनं ती चित्रकला शिकू लागली आणि डायरी लिहायला लागली। काही आरोपींनी साक्षीदारांना धमक्या दिल्या। पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक केली आणि कोर्टातही बाब नोंदवली। न्यायाधीशांनी आरोपींना कडक शब्दात इशारा दिला की साक्षीदारांना धमकवल्यास जामिनाची शक्यता नाही। रियाला आता लवकरात लवकर तिच्या आईवडिलांकडे बांगलादेशला पाठवण्यात येणार आहे। पण जेव्हा न्यायालयीन लढाई संपली आणि आरोपी तुरुंगात होते, तेव्हा रिया वसईच्या समुद्रकिनारी उभी होती। ती लाटांकडे एकटक पाहत होती। प्रत्येक लाट जणू तिच्या मनातील भीती, राग आणि वेदना दूर नेत होती। ती आता केवळ एक पीडिता नव्हती, ती होती जगणारी, लढणारी आणि इतरांसाठी आशा बनलेली एक मुलगी। रियासारख्या मुली वाचवणं, त्यांना न्याय देणं आणि त्यांच्या आयुष्याला पुन्हा अर्थ देणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे। ही एक सत्य घटनेवर आधारित स्टोरी आहे। फक्त नावे, ठिकाणे आपण काल्पनिक लिहिलेली आहेत। खरं तर या घटनेतून आपण एकच संदेश देऊ शकतो, घरात फ्री वातावरण ठेवा। मुलगा असो, मुलगी असो, नापास हो, पास हो, तो घरी येऊन आपल्याला जे झालंय ते खरं सांगू शकतो। इतकी हिंमत त्याच्यात आईवडिलांनी द्यायला हवी। घरात भीतीचं वातावरण नकोय म्हणजे मुलं पळून जायचा विचार करत नसतात, आणि मुलांनी सुद्धा विचार करायला हवा। आईवडिलांसारखी सेफ जागा देशात काय, पण जगात कुठेच नाही। त्यामुळे आईवडील आपल्याला काही बोलत असेल तर ते ऐकून घ्यावं। ते आपल्याला चांगल्यासाठीच सांगतात, बोलतात। आईवडिलांचे बोलणे मनावर घेऊन, वाईट वाटून घेऊन पळून जायचा निर्णय अजिबात घेऊ नये, नाहीतर रियासारख्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो। बाकी या आरोपींना जन्मठेपेची ही शिक्षा कमीच आहे। त्यांना जर लगेच फाशीच व्हायला हवी, आणि जे 200 लोक हे वाईट काम करण्यासाठी आले त्यांना सुद्धा पोलिसांनी अटकच करायला हवी, कारण त्यात त्यांची ही चुकी आहे। चला तर मग तुम्हाला काय वाटतं? या गोष्टीतून तुम्ही काय संदेश लोकांपर्यंत देऊ शकतात? लगेचच खाली कॉमेंटमध्ये लिहा। चला भेटूया नेक्स्ट स्टोरीमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क रहा। धन्यवाद।